बाबूराव 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 बाबूराव. हॅलो, पाठक मॅडम काय? हा नमस्ते, मी पुरुष हक्क समितीमधून बोलतोय मॅडम. हा मी नवरे बोलतोय. काय काम आहे आपलं? काही सर्वे चालू आहे, त्या संदर्भात आपल्या कुटुंबासंदर्भात काही तक्रारी आल्या. का बरं? आपले जे काही मिस्टर आहेत, म्हणजे एक पतिदेव आहेत, त्यांच्या संदर्भात काही तुम्ही त्यांना त्रास देणं वगैरे असं काही गोष्टी होतात का आपल्या घरात? पण मग तुम्हाला कळलं कसं? म्हणजे देताय का? नाही, तुम्हाला कसं कळलं की? मी जस्ट विचारतोय, क्युरिओसिटी म्हणून विचारतोय. नाही हो, आम्ही कशाला त्रास देईन? काही कामं लावणे वगैरे? नाही अजिबात नाही. काही काम करायला म्हणजे घरी बाई आहे कामाला, यायला त्यांना कशाला कामाला लावेल? बाई आहे? हो. बाईला कामं सांगतात का ते? कशाला काम सांगतील? मीच त्या बाईकडून करून घेते ना. मग त्यांची कामं बाई करते का? त्यांना कशाला काम? त्यांची ऑफिसची कामं होत. अच्छा, नाही मग तुम्ही सांगितलेली कामं काही करतात की नाही आधीमध्ये? काम फक्त बाहेरचीच कामं असतात. म्हणजे बाहेर कामी आहेत? हा, बाहेर कामी. बाहेरची कामं सांगते मी, आणि बाहेरची ते करतात कामं, तसं काही नाही. मॅक्झिमम वेळ ते बाहेर असलेले तुम्हाला बरं असतं का? कसं होईल हो? मग त्यांना कामात काही सुट्टी बिट्टी काय देताय की नाही, का सारखं त्यांना कामच लावताय? आता बँकेची याची कामं रोज थोडीच असतात. वाटत नाही का त्यांना त्रास होऊ नये वगैरे असं? नाही, आता मग घरातली कामं मला करावी लागतात. बाई आहे ना? बाई स्वयंपाकाला नाही हो. अच्छा, आणि जेवण भरवायला? जेवण बनवायला मीच बाई आहे. होय काय? त्यांना त्रास सहन करावा लागतोय तुमचा म्हणजे? तर त्रास काय? हा, मग साधारण बाई कधी येते घरी? बाबूराव बाबूराव. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल सॉरी. नाही, मला खूप बरं वाटलं तुम्ही फोन केला. पण एक दिवस तरी मिस्टरांना सुट्टी मिळायला पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला? अहो, सुट्टी असतीये रोज. नाही, पण मेन्स डे आहे तर त्यानिमित्तानं काही एक स्पेशल काही त्यांना? काय फार तर मी एखादा गोड पदार्थ करून त्यांना देईन. ठीक आहे, पण तुम्हीच द्या, बाईला करायला सांगू नका. नाही बाईला नाही. बाबूराव बाबूराव